विराम चिन्हातले दोन प्रकार पाहिले, पूर्णविराम आणि अर्धविराम. आता आपण त्यातला पुढील जो प्रकार आहे विराम चिन्हातला तो आहे स्वल्पविराम. तो स्वल्पविराम हा प्रकार आता आपण अभ्यासणार आहोत. मग स्वल्पविराम म्हणजे काय आणि तो कुठे कुठे उपयोगात आणला जातो? ज्यावेळेस आपण मराठी भाषा ही पाहत असतो, वाचत असतो, मराठीतून पुस्तकं वगैरे लिहित असतो, वाचत असतो, त्यावेळेस स्वल्पविराम हा कुठे कुठे आढळतो आणि त्याचा उपयोग तिथे कसा केला जातो हे आता आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द, एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास शेवटच्या शब्दाखेरीज किंवा वाक्याखेरीज प्रत्येकानंतर इथं स्वल्पविराम दिलेला आहे, स्वल्पविराम असे चिन्ह दिले जाते, त्याला स्वल्पविराम म्हणतात. म्हणजेच काय, तर एकाच जातीचे अनेक शब्द असतात, एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्य एकाच जातीची लागोपाठ जर आले असतील किंवा ते शब्द लागोपाठ आले असतील, परंतु शेवटचं वाक्य जे असतं किंवा शेवटचा शब्द असतो त्याच्या आधी काय असतं, स्वल्पविराम द्यायचा नसतो. खेरीज, वाक्याखेरीज म्हणजे शेवटच्या जो शब्द असतो सारखे आलेल्या शब्दांपैकी. समजा आईने तुम्हाला काहीतरी आणायला सांगितलेलं आहे, बरोबर की नाही, साखर, मीठ, तेल, शेंगदाणे. मग हे सगळं आणायला सांगितल्यानंतर शेवटचा जो शब्द आहे, समजा काय काय आणायला सांगितलं, साखर, मीठ, तेल, ठीक नाही, शेंगदाणे. मग या ठिकाणी आईने असं सांगितलेलं आहे, हे चार वस्तू आणायला सांगितलेल्या आहेत. मग आई काय म्हणणार तुम्हाला की साखर, मीठ, तेल, शेंगदाणे आणायचे आहेत, ठीक आहे, आपण ते आणायचे एवढेच. मग या ठिकाणी स्वल्पविराम कुठे कुठे वापरणार, साखर स्वल्पविराम, मीठ स्वल्पविराम, तेलानंतर स्वल्पविराम द्यायचा का तर नाही, शेवटचा जो शब्द आहे वाक्याखेरीज, शब्दाखेरीज किंवा वाक्याखेरीज शेवटच्या, हा शेवटचा शब्द आहे ह्याच्या आधी व लावायचं किंवा आणि लावतात. तिथे स्वल्पविराम देतात का तर नाही, तिथे स्वल्पविराम देत नाही. फक्त ह्या बाजूला शेवटचा शब्दाखेरीज किंवा शेवटच्या वाक्याखेरीज आपण स्वल्पविराम तिथे वापरतो. मग स्वल्पविराम कुठे वापरतो समजलं का, तर एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्ये हे असे लागोपाठ जर आले असतील परंतु शेवटचा शब्द किंवा वाक्याखेरीज आपण तो स्वल्पविराम वापरतो आणि त्याचं चिन्ह आहे असं, त्याला काय म्हणायचं, स्वल्पविराम असे म्हणतात. पहा, उदाहरण अजून घेतलेले आहे आपण, तांदूळ, गहू व ज्वारी ही तृणधान्य आहे. म्हणजेच काय पहा की तांदूळ लिहिले, गहू लिहिले, ज्वारी लिहिले ही तृणधान्य एकाच जातीतली आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तांदूळ, गहू नंतर शेवटचा शब्द ज्वारी आहे म्हणून त्याच्या आधी आपण काय वापरलेला आहे, या ठिकाणी व वापरलेला आहे. परंतु गहू हा शेवटचा शब्द नाही आहे या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे, स्वल्पविराम हे चिन्ह वापरलेलं आहे. समजलं स्वल्पविराम कोठे वापरायचं असतं, ठीक आहे. पुन्हा अजून एक ओळ पहा, अजून एक वाक्य उदाहरण घेतलेलं आहे आपण, ते वाक्याचं आहे, हे शब्दाचं पाहिलं नाही, वाक्याचं आहे. वाक्य पहा किती आहेत, 1, 2 आणि 3 वाक्य आहेत. शिकारी पुन्हा गेला, जाळे पसरवले आणि बाजूला जाऊन बसला. पहा, शिकारी पुन्हा गेला हे एक वाक्य आहे, जाळे पसरवले हे एक वाक्य आहे आणि बाजूला जाऊन बसला हे एक वाक्य आहे. 3 वाक्य आहेत या ठिकाणी. मग 3 वाक्य छोटी छोटी जर वाक्य आले असतील तर काय सांगितलेलं आहे, शेवटच्या वाक्याखेरीज स्वल्पविराम सगळीकडे देतो आपण. मग या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे, तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी स्वल्पविराम आहे पहिल्या वाक्यानंतर, परंतु शेवटचं वाक्य जे आहे तिसरं त्याच्या आधी स्वल्पविराम नाहीये आणि शब्द लिहिलेला आहे आपण. म्हणजेच काय, तर शेवटचा शब्द एकाच जातीतील जर अनेक शब्द किंवा वाक्य आले असतील तर त्याचा शेवटचा शब्द किंवा वाक्य असं त्याच्या आधी स्वल्पविराम दिला जात नाही, अगोदर दिला जातो परंतु शेवटचं वाक्य किंवा शब्दाखेरीज स्वल्पविराम दिला जात नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग हा झाला पहिला मुद्दा, स्वल्पविराम म्हणजे काय, यातला पहिला मुद्दा झाला हा. दुसरा मुद्दा देखील आहे त्यामध्ये. दुसरा मुद्दा पहा, संबोधनाचे वेगळेपण दर्शविण्यासाठी. संबोधन, संबोधन म्हणजे काय, हाक मारले. संबोधन म्हणजे काय, एखाद्याला हाक मारणे, पुकारणे, त्याला संबोधन असे म्हणतात. मग ते दर्शविण्यासाठी स्वल्पविरामचा उपयोग करतात. मग या ठिकाणी पहा काय लिहिलेलं आहे, पहिलं उदाहरण आहे, महाराज मला क्षमा करा. म्हणजे तुम्ही एखाद्याला बोलवत आहात, उच्चारत आहात, म्हणत आहात महाराज मला क्षमा करा. म्हणजेच काय,
ज्यावेळेस तुम्ही महाराजांना बोलवता त्यावेळेस महाराज मला क्षमा करा, पहा मी उच्चार कसा करतोय, सरळ सरळ बोलत नाहीये मी महाराज मला क्षमा करा असं म्हणत नाही, महाराज मला क्षमा करा. या ठिकाणी आपण थोडासा थांबत आहोत, त्याला स्वल्पविराम असे म्हणतात. म्हणजेच काय, संबोधनाचे वेगळेपण दर्शवण्यासाठी. म्हणजे एखाद्याला तुम्ही हाक मारायचे असेल, त्याचं नाव ज्या वेळेस तुम्ही घेता त्यावेळेस त्याच्या नावानंतर काय येतं, स्वल्पविराम हे चिन्ह येतं. म्हणजेच पहा, तुम्ही महाराजांना बोलवत आहात, महाराजांशी बोलत आहात, पण ज्या वेळेस त्याचं तुम्ही नाव घेता त्यावेळेस पहा स्वल्पविराम या ठिकाणी तुम्ही दिलेला आहे. आणि मला क्षमा करा हे वाक्य तुम्ही म्हणालेलं आहात. आता दुसरं उदाहरण पहा, राजू आपण आधी घरी जाऊ. राजू आपण आधी घरी जाऊ. मग या ठिकाणी राजू आपण आधी घरी जाऊ म्हटल्यानंतर हे सरळ सरळ वाक्य कधीच बोललं जात नाही. मग ते कसं बोललं जातं, पहा, राजू आपण आधी घरी जाऊ. म्हणजेच पहा, राजू याला संबोधल्यानंतर, संबोधने म्हणजे एखाद्याला बोलवणे, पुकारणे. तुम्ही राजूला बोलवत आहात, पुकारलात आणि त्याला काय म्हणत आहात, राजू आपण आधी घरी जाऊ. म्हणजे राजू बोलवल्यानंतर काय येतो, स्वल्पविराम येतो. एखाद्याच्या नावानंतर, एखाद्याला पुकारल्यानंतर काय होतं, त्यानंतर स्वल्पविराम दिला जातो. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी संबोधनाचे वेगळेपण दर्शवण्यासाठी आपण स्वल्पविराम हे चिन्ह वापरतो. म्हणजे एखाद्याला बोलवल्यानंतर, त्याचे नाव दिल्यानंतर आपण काय करतो, स्वल्पविराम वापरतो. म्हणजे थोडंसं थांबतो. हे लक्षात घ्यायचं आहे. हे झाला दुसरा मुद्दा स्वल्पविराम मधला. आता दुसऱ्यानंतर आपण तिसरा मुद्दा पाहणार आहोत स्वल्पविरामातला. हा तिसरा मुद्दा आहे, पहा काय आहे, हो नाही नको. 3 शब्द आहेत, हो नाही आणि नको. मग हे तीनही शब्द, हो नाही नको, यांसारख्या शब्दांनी वाक्य सुरू होऊन, पहा, हो नाही नको यांसारख्या शब्दांनी वाक्य सुरू होऊन पुढे चालू राहिल्यास, हो नाही नको यासारख्या शब्दांनी वाक्य सुरू होऊन वाक्य तसेच पुढे चालू राहिलं असेल तर त्या शब्दानंतर स्वल्पविराम वापरतात. अट काय आहे, ह्या शब्दानंतर वाक्य सुरू झाल्यानंतर पुढे चालू राहिलं पाहिजे. आणि तसंच वाक्य चालू राहिलं असेल तर त्या शब्दानंतर काय वापरतात, स्वल्पविराम वापरतात. म्हणजे उदाहरण पहा, हो मीच त्याला सांगितले. तुम्ही नेहमी म्हणता, कोणी तुला सांगितलं तर ते काय, तू काय म्हणत आहात, एक व्यक्ती, की होय मीच त्याला सांगितले. हो मीच त्याला सांगितले. मग हो म्हटल्यानंतर वाक्य थांबलंय का तिथे, हो म्हटल्यानंतर? आई जसं विचारते की तू अभ्यासाला बस, तुम्ही काय म्हणता, हो, म्हणजे वाक्य इथं संपतं तुमचं. त्यानंतर स्वल्पविराम वापरायचा का तर नाही. शिक्षक म्हणतात की अभ्यास केला का, तुम्ही म्हणता हो, त्यानंतर स्वल्पविराम वापरायचा का तर नाही. का नाही वापरायचा, कारण की त्यानंतर वाक्य पुढे चालू राहत नाही म्हणून. पण आपली अट काय आहे, तर वाक्य पुढे चालू राहिले पाहिजे, ही आपली अट आहे. म्हणजेच काय, हो मीच त्याला सांगितले. मग हो म्हटल्यानंतर या ठिकाणी मीच त्याला सांगितले हे वाक्य पुढे अजून वाढलेलं आहे आणि वाक्य पुढे चालू राहिल्यामुळे हो नंतर काय येतो, या ठिकाणी स्वल्पविराम येतो. हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं उदाहरण पहा, नको मला आता घरी गेलं पाहिजे. पहा, वाक्य संपलं आहे का नको नंतर, तर नाही, वाक्य तसंच चालू आहे. म्हणून नको नंतर वाक्य चालू आहे. जसं की आई तुम्हाला विचारते, आई तुम्हाला म्हणते जेवताना की मेथीची भाजी खा, पालकाची भाजी खा, तुम्ही काय म्हणता, नको कारल्याची भाजी खा, नको मला आवडत नाही, नको म्हणता तुम्ही, आहे का नाही. नको म्हटल्यानंतर काय तिथेच वाक्य संपलं. पण नको मला आवडत नाही, ज्यावेळेस तुम्ही नको नंतर पुढे अजून वाक्य जोडता, नको मला आवडत नाही, मग नको नंतर काय ना, स्वल्पविराम येणार. पण तुम्ही जर फक्त नको म्हटला, आई वाढत असेल, तुम्हाला अजून अर्धी पोळी घे, तुम्ही काय म्हणणार, नको, एवढंच जर म्हटलं तर तिथे स्वल्पविराम येणार नाही. परंतु नको कारल्याची भाजी देत आहे, नको मला आवडत नाही, नको नंतर स्वल्पविराम येणार. कारण की पुढे मला आवडत नाही हे वाक्य वाढत जातं, पुढे चालत राहतं. म्हणून या ठिकाणी तसं आहे, नको मला आता घरी गेलं पाहिजे, नको नंतर एवढं मोठं वाक्य पुढे वाढलेलं आहे, म्हणून नको नंतर या ठिकाणी काय आलेलं आहे, स्वल्पविराम आलेला आहे. तिसरं वाक्य पहा, नाही मी हे काम करणार नाही. एखाद्याने तुम्हाला काम करण्यास सांगितलेलं आहे, तुम्ही काय म्हणता, नाही. नुसतं तुम्ही नाही म्हणला तिथे थांबलात तर त्या पुढे स्वल्पविराम येणार नाही. परंतु तुम्ही जर त्याला म्हणला नाही मी हे काम करणार नाही, तर नाही नंतर तुम्ही अजून एक वाक्य जोडलेलं आहे, वाक्य पुढे तसंच ते चालू ठेवलेलं आहे, मी हे काम करणार नाही, आणि वाक्य हे पुढे तसंच चालू राहिल्यामुळे नाही नंतर काय आलं, तर स्वल्पविराम आलेला आहे. म्हणजेच ह्या शब्दानंतर जर वाक्य पुढे तसंच चालू राहिलं असेल तर त्यांच्यानंतर काय तो
स्वल्पविराम येतो हे विसरायचं नाही. आता चौथा मुद्दा आहे पहा स्वल्पविराम मधला, विलोपित किंवा गाळलेला शब्द सुचविण्यासाठी. विलोपित, विलोपित म्हणजेच काय, गाळलेला शब्द. म्हणजे तिथे शब्द दिला जात नाही, तो गाळलेला जातो, मग त्याच्या जागी काय दिलं जातं, स्वल्पविराम दिला जातो. प्रत्येक वाक्यात असा स्वल्पविराम हा गाळलेला शब्द असतो असं नसतं, ते वाक्यावरती अवलंबून असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. मग वाक्य पहा काय आहे, श्याम बोलला खरं. पहा, श्याम बोलला खरं आणि रमेश खोट. म्हणजेच काय, पहा या ठिकाणी स्वल्पविराम, इथे स्वल्पविराम नाहीये, हा स्वल्पविराम नाहीये, लक्षात ठेवायचं. हे दुसरं चिन्ह आहे, ते आपण शिकणार आहोत. श्याम बोलला खरं आणि रमेश या ठिकाणी स्वल्पविराम आहे, रमेश स्वल्पविराम खोट. मग या ठिकाणी कोणता शब्द असेल, या ठिकाणी बोलत आहेत सगळे, मग रमेश काय, तर रमेश बोलला खोट. या ठिकाणी काय येणार, रमेश बोलला खोट असं येणार, बरोबर नाही. श्याम बोलला खरं, तसंच रमेश बोलला खोट, परंतु त्या ठिकाणी काय केलं आहे, रमेश खोट. म्हणजे थोडं थांबलेले आहेत आणि मग खोटं म्हणलेलं आहे, कारण की स्वल्पविराम थोडं थांबायचं असतं. ठीक आहे, मग या ठिकाणी काय ना, तर बोलला. आता दुसरं उदाहरण पहा कसं आहे, श्रीमंत मारतो मजा. अगदी तसंच या ठिकाणी हे चिन्ह जे आहे स्वल्पविरामचं नाहीये. श्रीमंत मारतो मजा आणि गरीब स्वल्पविराम सजा, बरोबर नाही. म्हणजे गरीब भोगतो सजा, आहे की नाही. मारतो मजा, गरीब या ठिकाणी स्वल्पविरामच्या जागी काय येणार, भोगतो सजा. म्हणजे जे स्वल्पविरामच्या जागी जो शब्द येतो तो शब्द लोप पावलेला आहे आणि तो शब्द न बोलता ते काय म्हणतात, स्वल्पविराम देतात. म्हणजेच काय, श्रीमंत मारतो मजा आणि गरीब सजा, एवढंच बोलतो आपण. पण भोगतो हा शब्द तर लोप पावतो, म्हणजे तिथे काय स्वल्पविराम असतो, मग त्या स्वल्पविरामाच्या जागी काय येतं, तर भोगतो हा शब्द येतो. अशी स्वल्पविराम ह्या विराम चिन्हामध्ये 4 मुख्य मुद्दे आहेत. एक आहे एकाच जातीचे शब्द किंवा छोटी वाक्य आल्यास आपण शेवटच्या शब्द किंवा वाक्याखेरीज स्वल्पविराम देतो. संबोधनाचे वेगळेपण दर्शवण्यासाठी, म्हणजेच एखाद्याला हाक मारले असेल तर त्यांच्या नावानंतर पण स्वल्पविराम देतो. तसेच हो नाही नको हे वाक्य पुढे, ह्या शब्दांचं वाक्य पुढे तसंच चालू राहिलं तर त्याच्यानंतर आपण स्वल्पविराम देतो. तसेच एखादा शब्द गाळला असेल किंवा विलोपित केला असेल त्या जागी स्वल्पविराम येतो, हे देखील लक्षात ठेवायचं. असे हे स्वल्पविरामामधील 4 महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण आज पाहिलेले. तर आता आपण विराम चिन्हातला पुढील प्रकार पाहणार आहोत, अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे काय आणि त्याचा वाक्यात कशा पद्धतीने उपयोग केला जातो हे आता आपण पाहणार आहोत. मग अपूर्ण विराम म्हणजे काय, पहा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचं असल्यास, तपशील म्हणजे एखादी माहिती द्यायची असल्यास अपूर्ण विराम हे चिन्ह वापरलं जातं. म्हणजे वाक्याच्या शेवटी माहिती द्यायची असल्यास, मग वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास हे चिन्ह वापरतात, त्याला अपूर्ण विराम म्हणतात. हे चिन्ह म्हणजे कोणतं, तर एकाखाली 2 एकाखाली 1 असे 2 जाड जाड टिंब दिले जातात, त्याला अपूर्ण विराम असे म्हणतात. ठीक आहे, मग ते नेमकं उदाहरणामध्ये वाक्यामध्ये त्याचा उपयोग कसा होतो ते सुद्धा आपण पाहूयात. तर पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा असं सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर आपण 2 टिंब दिलेले आहेत, म्हणजेच काय, अपूर्ण विराम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे, पहा, 1 2 3 4 असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर काय लिहिलं आहे, 1 स्वल्पविराम 2 स्वल्पविराम 3 स्वल्पविराम 4 असं लिहिलेलं आहे. मग पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. वाक्य संपल्यानंतर आपण तो तपशील दिलेला आहे. हा जो तपशील आहे हा वाक्य संपल्यानंतर दिलेला आहे आणि वाक्य संपल्यानंतर जो तपशील द्यायचा असेल किंवा माहिती द्यायची असेल तर त्यानंतर वाक्य संपल्यानंतर काय वापरतात, तर अपूर्ण विराम हे चिन्ह वापरलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. मग हे झालं अपूर्ण विराम चिन्ह. आता आपण पाहणार आहोत प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह पहा कसं वापर, सगळ्यांना ही माहितीच आहे. प्रश्नचिन्ह कधी वापरलं जातं, कुठे वापरलं जातं वाक्यामध्ये हे सर्वांना माहिती आहे. तरी देखील आपण पाहूया. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह कधी वापरलं जातं, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी हे काय आहे, प्रश्नचिन्ह. कसं असतं ते असं असतं, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी दिले जाते त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात.
म्हणजे ज्या वेळेस वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्यावेळेस प्रश्नचिन्ह दिले जातं. म्हणजे शिक्षक तुम्हाला प्रश्न विचारतात, घरचे विचारतात, बाहेरची माणसं तुम्हाला प्रश्न विचारतात आणि जे काही प्रश्न विचारले जातात म्हणजे तू कुठे गेलास, कुठून आलास, अभ्यास करतो का, हे सगळे काय प्रश्न आहेत. म्हणजेच काय, या सगळ्या वाक्यांच्या शेवटी प्रश्न चिन्ह हे दिलं जातं, त्याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात. उदाहरण पहा, त्याने काय केले, त्याने काय केले, शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. तू हे आता का सांगतोस, मग तू हे आता का सांगतोस म्हणजे काय आहे, प्रश्न विचारले. तू आता का सांगतोस, प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जेवण केलं का, प्रश्न विचारलेला आहे. तू अभ्यास केला का, प्रश्न विचारला. तू कुठे जाणार आहेस, प्रश्न विचारलेला आहे का नाही. तू काय करतोस, प्रश्न विचारलेला आहे. मित्रांमध्ये तू खेळणार आहेस का, प्रश्न विचारलेला आहे. बरोबर की नाही. म्हणजेच काय, नकळत तुम्ही दिवसभरात अनेक प्रश्न विचारता, हे तुमच्या लक्षात देखील येत नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रश्नचिन्ह या विरामचिन्हाचा उपयोग करत असता, है की नाही. मग हे झालं प्रश्नचिन्ह, हे अपूर्ण विराम झाला, हा प्रश्नचिन्ह झालं. विरामचिन्हातली ही दोन विरामचिन्हे पाहिली. आता आपण पुढील चिन्ह पाहणार आहोत, ते आहे उद्गार चिन्ह. उद्गार म्हणजे तोंडातून बाहेर निघणारे जे शब्द असतात त्याला उद्गार म्हणतात, उद्गार चिन्ह. मग नेमकं उद्गार चिन्ह म्हणजे काय हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. पहा, उद्गारार्थी शब्द किंवा वाक्याच्या शेवटी, उद्गारार्थी शब्द किंवा वाक्याच्या शेवटी असे चिन्ह दिले जाते. असे म्हणजे कसे, तर उद्गार चिन्ह म्हणजे सरळ रेष आणि त्याखाली टिंब, त्याला म्हणतात उद्गार चिन्ह. कशी, सरळ रेष आणि त्याखाली टिंब, त्याला म्हणतात उद्गार चिन्ह. मग असे चिन्ह दिले जाते म्हणजे उद्गारार्थी शब्द किंवा वाक्याच्या शेवटी, म्हणजे उद्गारार्थी शब्द असतो किंवा वाक्य असतं. मग ते कसं असतं ते आपण पाहणार आहोत उदाहरणामध्ये. पण त्याच्यानंतर हे उद्गार चिन्ह दिले जातं, त्याला काय म्हणायचं, उद्गार चिन्ह असे म्हणतात. मग त्यामध्ये एक मुद्दा आहे पहा, उद्गार चिन्हामध्ये काय मुद्दा आहे, मनातील तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी. मनातील तीव्र भावना, ज्या भावना असतात मनातील त्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केवल प्रयोगी अव्ययानंतर. आता जे अव्यय आहेत, केवल प्रयोगी अव्यय म्हणजे शब्दांच्या जाती, ज्या 8 जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, ह्या विकारी आहेत. आणि अविकारी कोणत्या, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. मग ते आहे केवल प्रयोगी अव्ययामध्ये जो केवल प्रयोगी अव्यय आहे, तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी वापरलं जाणार केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारार्थी चिन्ह हे दिले जातं. हे लक्षात ठेवायचं. कोणत्या अव्ययानंतर, केवल प्रयोगी अव्यय. पण ते मनातल्या कशा भावना पाहिजे, तीव्र भावना. मनातील तीव्र भावना कसे, उदाहरण पहा, शाबास, उत्तम गुण मिळवलेस. म्हणजे काय, तुम्ही जर परीक्षेमध्ये उत्तम चांगले गुण मिळवलेले असतील तर घरी काय म्हणतात, घरचे किंवा शिक्षक काय म्हणतात, तुम्हाला शाबास म्हणतात. अगोदर काय म्हणतात, शाबास, आणि नंतर काय म्हणतात की उत्तम गुण मिळवलेस. म्हणजे तुमचे गुण ऐकल्या ऐकल्या त्यांच्या मनामध्ये जी भावना येते त्या भावनेला काय म्हणतात, तर त्या भावनेला म्हणतात तीव्र भावना. म्हणजे उद्गार चिन्ह त्याच्यानंतर दिलं जातं. का, तर पाहिल्या जे तुमच्या तोंडातून उद्गार पडतात त्याला म्हणतात उद्गार, बरोबर नाही. आणि त्या उद्गारानंतर ते चिन्ह दिले जातं म्हणून त्याला उद्गार चिन्ह असे म्हणतात. शाबास, बरोबर की नाही, उत्तम गुण मिळवलेस. आणि जर एखादा मनुष्य गाडी खाली जात असेल, बरोबर की नाही, गाडी त्याच्यावर जात असेल, तुम्ही पाहत आहात, एखादा माणूस गाडी रिवर्स वळवत असेल आणि त्याला मागचं दिसत नसेल आणि मागं कुत्र्याचं पिल्लो असेल, तुम्ही पाहत आहात, मग तुम्ही काय म्हणणार, अरे रे रे रे, एवढंच म्हणणार, ओरडणार. तर तुम्ही पाहत आहात, बरोबर नाही. आणि मग काय म्हणणार, तो गाडी खाली चिरडला असं म्हणणार. म्हणजे अरे रे रे रे, हे काय आलं तुमच्या तोंडामध्ये, अगोदर जे शब्द आले, पहिल्या जे तुमच्या मनातील भावना आली ते काय म्हणतात, उद्गार म्हणतात त्याला. आणि त्यानंतर जे भावना येतील ते शब्द असतात त्यानंतर आपण काय तो उद्गार चिन्ह देत असतो. म्हणूनच या ठिकाणी पहा, अरे रे रे, तो गाडी खाली चिरडला, अरे रे रे जो शब्द आहे त्याच्यानंतर उद्गार चिन्ह. शाबास, उत्तम गुण मिळवलेस, शाबास नंतर काय दिलं, उद्गारवाचक चिन्ह दिलं. म्हणजेच असे जे चिन्ह असतात, अरे बापरे केवढा मोठा, बरोबर नाही, अरे बापरे केवढा मोठा हत्ती. मग हत्ती पहिल्या तुमच्या मनामध्ये काय आलं, अरे बापरे एवढा मोठा. अरे बापरे म्हटल्यानंतर त्यानंतर उद्गार चिन्ह, है की नाही. ओ केवढा मोठा साप, ओ नंतर काय येणार, उद्गारवाचक चिन्ह. हे काय आहे, ते ओ, अरे रे, छे, ते खूपच घाण आहे. छे म्हणजे काय,
घाण पाहिल्या तुमच्या मनात जे शब्द आले ते उद्गार आले तुमचे, आणि हे सगळे केवळ प्रयोगी अव्यय आहेत. ह्यांच्यानंतर काय येतं? उद्गार चिन्ह येतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे उद्गारवाचक चिन्ह अगदी सोपं आहे. मनातील भावना ज्यावेळेस तुम्ही पहिला शब्द बोलता एखादी घटना पाहिल्यानंतर, मग ते हत्ती असो, साप असो, ऍक्सिडेंट असो, हे का नाही, ऍक्सिडेंट पाहिल्या अरे ओरडता, अरे म्हणलं की तो काय झाला? अरे रे, इथं आलं का नाही? त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह, हे लक्षात ठेवायचं आहे. हे झालं उद्गारवाचक चिन्हामधील पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा पहा उद्गारवाचक चिन्हामध्ये. उद्गारवाचक शब्द वाक्यात न येताही वाक्यातून तशी भावना व्यक्त करणाऱ्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह दिले जातं. पहा उद्गारवाचक शब्द म्हणजे असे जे शब्द असतात, शाबास, अरे रे, हे उद्गारवाचक शब्द आहेत. हे वाक्यात न येता सुद्धा वाक्यातून तशी भावना व्यक्त होते. म्हणजे उद्गार केलेल्याची भावना व्यक्त करणाऱ्या वाक्याच्या शेवटी, म्हणजे शब्द न येता तशा पद्धतीची वाक्य सुद्धा येतात. म्हणजे ती उद्गारवाचक भावना सुद्धा काही काही वाक्यामध्ये असते. अशा वाक्यानंतर सुद्धा काय होतं? उद्गार चिन्ह दिलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. मग उदाहरण पहा कसं आहे. किती हो गोंधळ तुम्ही, किती हो वेंधळे तुम्ही. मग या ठिकाणी पहा किती हो वेंधळे तुम्ही, म्हणजे असं उद्गार केलेला आहे त्यांना. किती हो वेंधळे तुम्ही, पूर्ण वाक्य हे उद्गारलेलं आहे. म्हणजे एखाद्याने जर सरळ काम करायच्या आधी थोडंसं वेगळं काम केलं आणि चुकीचं काम केलं तर दुसरा मनुष्य काय म्हणतो त्याला? किती हो वेंधळे तुम्ही, तुम्हाला एवढंही जमत नाही का? म्हणजे ते काम पाहिल्या त्यांच्या मनात काय आलं की किती हो वेंधळे तुम्ही. म्हणजे एक शब्द न येता त्यांच्या मनात काय आलं? पूर्ण वाक्य आलं मोठ्याच्या मोठं. म्हणून हे पूर्ण वाक्य काय आहे? उद्गारवाचक वाक्य आहे. म्हणून त्याच्या शेवटी काय दिलेलं आहे? उद्गार चिन्ह दिलेलं आहे. पुढचं पहा. आता काय बोलावं कपाळ, आता काय बोलावं कपाळ. पहा काय दिलेलं आहे. एखादं जर कार्य करत असेल कोण आणि ते कार्य एकदाच करायचं असेल आणि करून जर चुकलं असेल तर घरचे काय म्हणतात? आता काय बोलायचं तुला कपाळ, असं म्हणतात. आणि त्याच्या शेवटी काय दिलेलं आहे? उद्गार चिन्ह दिलं जातं. म्हणजेच हे वाक्य कसं आहे तर उद्गारवाचक चिन्ह ह्या वाक्याच्या शेवटी आलं, म्हणजे पूर्ण वाक्य उद्गारवाचक वाक्य या ठिकाणी आहे. म्हणजेच काय, आता आपण काय शिकलो तर अपूर्ण विराम म्हणजे काय? वाक्याच्या शेवटी द्यायचा तपशील, वाक्य संपल्यानंतर जी माहिती दिली जाते त्याला अपूर्ण, त्याला तपशील द्यायचा असतो. त्यावेळेस त्या वाक्याच्या पुढे अपूर्ण विराम दिला जातो. प्रश्नचिन्ह, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी म्हणजे दिवसात तुम्ही अनेक प्रश्न विचारत असता, आहे का नाही? म्हणजे सरांना जर तुम्हाला कळलं नसेल समाज, सर हे काय आहे, प्रश्नच विचारला तुम्ही, त्याला प्रश्नचिन्ह. उद्गार चिन्ह, उद्गार म्हणजे काय? मी सांगितलं तुम्हाला की मनातून ज्या भावना, एखादी घटना घडल्या तुम्हाला जेव्हा मनातून एखादी भावना बाहेर येते त्यावेळेस तो शब्द उद्गारवाचक शब्द असतो. कधी कधी ते वाक्य देखील असतात. आता ह्यातीलच अजून एक मुद्दा आहे तो आता आपण पुढे पाहणार आहोत.